राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं मचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे, मी कळाकुसरी काहितने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन करतो, सद्गुरूंना वंदन, आपल्या सर्वांना वंदन आणि आपल्या चिंतनाला आजच्या सुरुवात आपण करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 213 आणि 14 नंबरच्या ओळीवरती थोडंसं विचार केलेला होता। त्यामध्ये माऊली बोलतात, देखे इंद्रिय कामो असे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू अमिषे भुलविजेगा, परी तया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊन जाये, तो जैसा ठावा नव्हे झाकलेपण। अशा 2 ओळीचा विचार आपण केलेला होता। लपलेली जी गोष्ट आहे ती दिसून येत नाही आणि त्यामुळं आणि लपवण्यासाठी कारण आहे माया। आपल्याला जे कळत नाही त्याचं कारण आहे माया, किंवा त्याला आपण अज्ञान म्हणूया। एक वेगवेगळे शब्द त्यासाठी वापरलेत, अविद्या, अज्ञान, किंवा त्याला आपण प्रकृती म्हणतो, माया म्हणतो। या सगळ्या गोष्टी सर्वसाधारणपणे एका अर्थानं वापरल्या जातात। तर त्या ठिकाणी एक विचार आपण केलेला होता, खलील जिब्रानच्या कथेवरून घेतलेलं होतं की सत्य आणि असत्य यामध्ये जो आपल्याला संभ्रम निर्माण झाला, त्या संभ्रमाला कारण त्याच्यात वर असलेल्या आवरणामुळं भ्रम जो निर्माण होतो तो कशामुळे होतो, तर त्या अज्ञानामुळे होतो किंवा त्यावर असलेल्या आवरणामुळे भ्रम होतो। ही गोष्ट फार महत्त्वाची आहे। बऱ्याच वेळा मल विक्षेपाचा विचार जो केला जातो, मायेच्या या 3 शक्ती आहेत। मल शक्ती पण आहे, विक्षेप शक्ती आहे आणि आवरण शक्ती आहे। या आवरण शक्तीचा विचार जर त्याबद्दल केला तर लक्षात येईल आपल्याला की त्यावर काहीतरी झाकलेलं आहे, आणि झाकलेलं असल्यामुळं त्यातलं मूळ शक्ती जे आहे ते लक्षात येत नाही, तिथं असतं मात्र ते, आणि हे आत असलेल्या गोष्टी सापडत नाहीत आणि खरं त्याचं स्वरूप आपल्याला कळत नाही। प्रपंचाचं सुद्धा खरं स्वरूप आपल्याला कळलेलं नाही। आपण म्हणतो मला प्रपंच कळला, परमार्थातलं काही येत नाही हो, पण प्रपंचातलं तरी काही कळलेलं असतं, हाही मुद्दा आणि त्यातला आहे। जनरली आपण बोलतोय बघा, मला परमार्थातलं काही कळत नाही, त्यात व्यवहार कळतो, प्रपंच कळतो, पण तेही खऱ्या अर्थानं कळलेलं नसतं। कदाचित प्रपंच कळलेला जरी असला तर तो मिथ्या आहे या दृष्टीनं कळलेला नसतो। ही त्यातली मुख्य गोष्ट आहे। प्रपंच कळला म्हणतात कारण त्याला सत्य समजून कळला म्हणतात, म्हणजे कळला का? नाहीच, उलट अजिबातच कळला नाही। मग जेव्हा कळेल ना तो मिथ्या आहे त्यावेळी प्रपंच कळला, आणि देव सत्य आहे असं ज्यावेळी होईल त्यावेळी तो देवही कळला। आता त्यातली एक गोष्ट कुठली तरी कळली तरी चालते, देव तरी खरा आहे हे कळू दे, आणि तर प्रपंच मिथ्या आहे हे तरी कळू दे। दोन्हीपैकी एक कळायला पाहिजे, म्हणजे साप हा मिथ्या आहे जरासा शास्त्रीय भाषेमध्ये हे तरी कळू दे, नाहीतर खरंच दूर येते त्याला आपण उगीच साप म्हणतो हे तरी कळू दे। साप आहे तो मिथ्या आहे, तो खरा नाही असं जरी कळलं तरी बस आहे। नाहीतर असंच तो वरचा टप्पा आहे की साप नाहीच तर दोरी आहे, अशा पद्धतीने जर कळायला लागलं तरी प्रपंचाची खरी ओळख होते। त्यामुळे प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी हा नाशवंत आहेत या बाबतीत कळलेलं नसतं। त्यामुळे प्रपंचाचं खरं स्वरूप जेव्हा कळायला लागेल तेव्हा आपण म्हणतोय ना की असे धूर्त माणसं आहेत, फसवणारे आहेत, यांचं खरं स्वरूप मला उशिरा कळलं। आता उशिरा कळलं म्हणजे आपल्याला कळलं नव्हतं, पण जेव्हा कळतं तेव्हा तरी आपण पुढची वाटचाल आपण व्यवस्थित करू शकतो। या अर्थानं इथं गळाचं उदाहरण जे दिलंय, आणि मासा हा जीव रूपानं आहे, आणि जो गळ आहे किंवा गळ जो टाकणारा कोण आहे तो असा आहे की ती मायेचं स्वरूप आहे, आणि त्यामुळं आपण अडकून बसतो त्यामध्ये। तर त्यात सत्य आणि असत्याचा म्हणजे सार आणि असाराचा निवाडा करायचा आहे।
ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठामध्ये त्रिगुण असार निर्गुण ते सार असा शब्दच वापरला आहे तिसऱ्या अभंगामध्ये. त्यामुळं जेवढं जेवढं त्रिगुणांमुळे प्रकृतीमुळे घडलेलं आहे तेवढं तेवढं म्हणून मिथ्या आहे, असार आहे, अनित्य आहे असा जेव्हा ठाम निश्चय होतो आपला, त्यावेळी इकडं जे उरलेलं असते तेच सार असतं आणि उरलेलं काय बघावंच लागत नाही. समोर जे दृश्य दिसतं ते सगळं असार आहे, अनित्य आहे, अशा भावनेनं ते जगणं आहे. तरी पुढे आता माऊली काय बोलतात बघूया आपण. 215ची चर्चा चालू होती. तैसे अभिलाष येणे किजेल, विषय सुखाची जर आसक्ती धरलीस तरी विषयाची आशा धरी गेलं तरी वरपडा होईल जो क्रोधानळा. आता मग दुसऱ्या विषयाला सुरुवात केली माऊलीने, की तिथं आता क्रोधाची भाषा बोलायला चालू केली. कारण सुरुवात करताना राग द्वेष व्यवस्थित असं त्या मूळ श्लोकामध्ये आपण बघायला लागलो होतो. त्यामध्ये राग द्वेष असतात. माऊलींनी राग द्वेष असा शब्दच वापरलेला नाही सगळ्या ओवीमधून. त्यांनी डायरेक्ट काय केले, अजून पुढच्या ओव्यासुद्धा, पुढचे श्लोकसुद्धा त्या अर्थानं म्हणजे अंदाज केलेला आहे. पुढं असलेल्या श्लोकाचा विचार माऊलींनी ह्या श्लोकापासूनच सुरुवात केलेली आहे. ह्या श्लोकामध्ये भगवद्गीतेमध्ये स्वतंत्रपणे मुद्दा मांडलेला आहे, पण माऊलींनी स्वतंत्र व्याख्या केली नाही, त्याला लिंक लावून दिलेली आहे. मागचे जे श्लोक आहेत त्याच्यावरल्या ओव्या आणि पुढे जे श्लोक असतील त्यातल्या ओव्या त्याची लिंक लावलेली आहे. त्यामुळे राग द्वेष असा शब्द न वापरता काम क्रोध असा शब्द माऊली वापरतात त्या दोन्ही ना. आणि खरंच तेच आहे. राग म्हणजे आसक्ती, आसक्ती म्हणजे इच्छा, इच्छा म्हणजे काम झालं. आणि इकडे द्वेष म्हणजे तिटकारा, तिटकारा म्हणजे त्याबद्दल असणारे जे आहे क्रोध येतो. त्यातूनच एखादी गोष्ट काम यशस्वी झाला नाही तर त्यावेळी क्रोधच येत असतो. म्हणून क्रोधाची भाषा बोललेली आहे. आता म्हणतात ते काय, माशासारखीच आपली स्थिती होते अवस्था. इतकेच नाही तरी क्रोध रूप अग्नीच्या स्वाधीन आपण होतो. म्हणजे आपण कधी खवळतो काही समजत नाही, इतका राग प्रचंड माणसाला येत असतो. रागामुळे बऱ्याचशा वाईट घटना घडलेल्या आहेत. हा त्याचं स्वरूप आहे, पण त्याचं खरं मूळ जे आहे ते मूळ त्या अभिलाषामध्ये आहे. अभिलाषा म्हणजे आशा जी आहे ती आशा, म्हणजे असं होऊ दे तसं होऊ दे, ही जी कामना आहे ही आसक्ती आहे. ते आसक्तीमुळे विषय सुखाच्या आसक्तीमुळे ही माशासारखी आपली स्थिती होते असं माऊली सांगतात. 215 नंबरची ओवी आता आपण बघितली बरोबर आहे ना? नाही तीच चालू आहे. तैसे अभिलाषे येणे की जल, विषयाची आशा धरी जल. दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे की विषयाच्या चिंतनामुळे घात कसा होतो. 1-2 श्लोक टाकलेले आहेत आणि त्याच्यावर ध्यायतो विषय न पुसा, संगेस ते उपजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधावी जायते, क्रोधात होती समूहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशू. शेवट सांगितलेला आहे. शेवट ही सापशिडीचा सगळा खेळ आहे तो. सुरुवात कुठून होती मात्र ही अभिलाषा विषयाच्या चिंतनात. ध्यायतो विषय न पुसा हा शब्द त्यातला मुख्य आहे. ह्यानं सुरुवात झाली आणि शेवट कुठं झाला तर प्रणश्यती, नाशामध्ये. आणि असंच आहे, जसा माशाचा नाश होतो म्हणजे त्याचा प्राणच हरून घेतला जातो, तसं हे काम क्रोध ही इतके जबरदस्त शत्रू आहेत. दुसऱ्या त्या 4 राहिलेले आहेत ना, षडरिपू आपण म्हणतो, पण काम क्रोधावर जास्त शास्त्र भर देतं. कारण घात करणारे ते जास्त आहेत. आपण द्वेष करतो, मत्सर करतो, हे शब्द जे आहेत, थोडासा लोभ असतो, एवढे घातकी नाहीत जेवढे काम आणि क्रोध घातकी आहेत. काम म्हणजे सगळ्याची इच्छाच आपल्याकडे असते, असं तसं, हेच पाहिजे ते नको, ह्या इच्छा. आणि दुसरी गोष्ट त्यातून निर्माण होणारी आपल्याला तिटकारा जो निर्माण होतो तोच. आणि म्हणून त्याच्यावरती शास्त्रकार जास्त भर देतात. आणि त्यासाठी तो श्लोक फार चिंतन करण्यासारखा आहे. ध्यायतो विषय न पुसा, संगेस ते उपजायते. आणि ह्या संघामुळं संजायते कामा. जेव्हा विषयाचा संघ येतो त्यावेळी कामासक्ती बळवते. आणि कामात का होतो, काम क्रोधात भिजायते, क्रोधामध्ये त्याचं रूपांतर कधी झालं आपल्याला कळत नाही. त्यामुळे विषयासक्तीच्या मार्गामध्ये जर एखादी गोष्ट आड आली की माणसं खवळतात, ती चिडतात, आत्महत्यासुद्धा करतात रागाच्या भरामध्ये, किंवा दुसऱ्याला मारून टाकतात. आपण पुढचे स्वधर्म बघणार आहोत, त्यामध्ये लक्षात येण्यासारख्या गोष्टी आहेत की आपण तरी मरतात किंवा दुसऱ्याला मारतात. ही आत्महत्येचे जे विषय आतमध्ये येतात याला कारण तेच आहे. पण माणूस तो विचार करत नाही त्या काळात, कारण विचार करायसारखी स्थिती क्रोध ठेवतच नाही. फार विचाराच्या पलीकडे नेऊन टाकतो त्याला, आणि त्यामुळे त्याचे विचारच संपून जातात, विवेक नष्ट होतो. आणि विवेक नष्ट झाला की असा मारायला उठतो किंवा स्वतः मरतो. म्हणून काय करावं, जेव्हा विषयाला सुरुवात होतेच ना त्याच वेळी बंधन घातलं पाहिजे. बऱ्याच वेळा कबीर महाराजांचा एक दोहा सुद्धा आहे बघा, एखाद्या वेळी मन कुठेतरी भटकायला लागलं, जाऊ द्या त्याला,
पण शरीर तरी जाऊ देऊ नका. गोष्ट ही आहे, माझं काहीतरी खायची इच्छा झाली, माझ्यासाठी ते घातक आहे. खायची इच्छा झाली इच्छा ही वाईटच आहे, पण इच्छा होऊ दे, पण खाल्लं नाही ना, बरं झालं. ही जी गोष्ट आहे ना, त्यासाठी कबीर महाराज तो दोहा देतात की इथं वर्णन आहे की घात जो आहे म्हणजे बाण सोडण्याबद्दल ते म्हणतात. काय म्हणतात बघा, मन गया तो जाने दो, मत जाने दे शरीर. आणि म्हणतात नाही खिची कमान तो, कहां से छुटेगा तीर. जर कमानच खिचली नाही तर बाण जाईलच कसा. म्हणजे कमान खेचणे या शब्दाचा अर्थ आहे तीव्र इच्छा होते, आणि तीव्र इच्छा म्हणजे आणि परत बाण जाणं या शब्दाचा अर्थ आहे शरीर पडणार. अजून बाण सुटला नाही ना, खूप सोडायची इच्छा आहे, बाण ताणलेला आहे किंवा आहे त्या स्थितीमध्ये आहे, पण अजून सुटला नाही. जोपर्यंत बाण सुटत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. म्हणजे शरीर जाग्यावर अजून घेऊन गेलोय ना, शरीर अजून विषयापर्यंत गेलं नाही, बरं झालं. आता तिथं माझा घात झाला असता एखाद्या गोष्टीला, म्हणून माझं शरीर गेलं नाही. मन जातोय, मन गया तो जाने दो, मत जाने दो शरीर. शरीराला जाऊ देऊ नका म्हणतात. म्हणून घात बाण सोडण्याच्या इच्छेमुळे होत नाही, तर प्रत्यक्ष बाण लागल्यामुळे होतं. ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. बाण सोडायची इच्छा झाली म्हणून घात होत नाही. आहे घात तो थोडासा का असा ना घात, कारण मनात कामना इच्छा निर्माण झाली ना, पण इच्छा जरी झाली तर त्यामुळं घात एवढा होत नाही, कारण बाण अजून सुटायचा असतो. त्यामुळं आपली कुठलंही इंद्रिय वाईट नसतं. डोळा काय वाईट आहे, किंवा डोळ्यातून बघितलेलं रूप कुठं वाईट आहे, काही नाही वाईट. वाईट ते आहे डोळ्या वाटे उत्पन्न होणारी जी आसक्ती आहे ना, ती वाईट होते. घाताला कारण आसक्ती आहे, दृश्य नाही आणि डोळा पण नाही. किती गंमतशीर गोष्टी आहेत बघा. म्हणजे विषय पण नाही आणि इंद्रिय पण नाही. विषय आणि इंद्रिय एवढी घातक नाही तेवढी विषय आणि इंद्रियांच्या मध्ये स्थित असणारे राग द्वेष घातक आहे. इंद्रिय शब्द वापरलाय, राग द्वेष व्यवस्थित शब्द जो वापरलाय, त्या ठिकाणी तेच असतात दोघे, ते घात करतात. त्यामुळे इंद्रियांना मन जे प्रोत्साहित करत असतं विषयांच्या बद्दल, भोग घेण्याबद्दल, तसं डोळ्याचा विषय पाहणं आहे, तर डोळा वाईट नाही, पाहणं पण वाईट नाही, पण दृश्यामुळे निर्माण होणारी जी आतली आंदोलनं आहेत, ती जी खळबळ आहे, ती त्रास देते आपल्याला. काहीच जर झालं नाही एखादं दृश्य पाहून तर बरं आहे ना, काहीच फरक पडत नाही. दृश्य पाहिलं किंवा पुन्हा कुठलं तरी कानानं आपण ऐकलं, काहीतरी गोष्टीला स्पर्श केला पण आत त्याचा प्रभाव जर पडला नाही, काही फरक पडत नाही. पण झालं तर त्यातून आसक्ती किंवा राग द्वेष इच्छा निर्माण झाल्या तर ते घातक असतं असं म्हणतात. म्हणून कबीर महाराज म्हणतात शरीर गेलं नाही ना तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. नुसती इच्छा जाऊ दे तिथंपर्यंत, इच्छा घातक नाही. शस्त्र कुणाला तरी मारावं, कुणाचं तरी काय करावा, जीव घ्यावा अशी इच्छा झालेली आहे, पण अजून घेतला नाही ना, मग अटक करत नाहीत तुला, फाशीची शिक्षा नाही. पण जर घेतला असच मग मात्र विषय संपला. जोपर्यंत बाण अजून कमान तीरातच आहे, तो तीर तिथंच आहे कमानीमध्ये, त्या धनुष्यामध्ये, तोपर्यंत बाण त्रास नाही. पण जेव्हा बाण तिथून सुटतो त्यावेळी त्रासाला सुरुवात होते. आपण जोपर्यंत बोललेलो नसतो ना, याला शिव्या हसडाव्यात असं वाटत असतंय, अजून शब्द गेले नाहीत ना, म्हणजे बाण बाहेर पडायचा आहे. अजून बाण बाहेर पडू द्यायचं नाही आपण, ही सूचना आहे त्यामध्ये. खरी गोष्ट ती आहे, बाण सोडण्याची इच्छा होऊ दे एक वेळा, त्या इच्छा पण हळूहळू घालवायच्या आहेत आपण. पण इच्छा जरी झाली तरी अजून शब्द बाहेर फुटला नाही ना, कुणाला तरी निंदा करणारा किंवा शिव्या देणारा, अपमान करणारे असे शब्द अजून मी कुणाला बाहेर पडलेले नाहीत, तोपर्यंत व्यवस्थित आहे. त्यालाही अजून कळलेलं नाही, ते मला त्याला शिव्या द्यायच्या होत्या हे कळलेलं नाही, त्यामुळे बरं आहे, व्यवस्थित आहे. तो म्हणतोय सज्जन माणूस आहे, म्हणे ना, सज्जनाची फक्त ड्रेस घातलेला आहे, आत इच्छा मात्र याला मारायची आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे तशी. म्हणून इथं म्हटलेलं आहे की कुठलीही विषयशक्ती जी आहे ते पाहिलेल्या रूपामुळे किंवा घेतलेल्या चवीमुळे, अनुभवलेल्या स्पर्शामुळे माझ्या अंतःकरणामध्ये जो संतोष होतो तो धोकादायक आहे. ती काय घेतलीच किंवा काय झालं त्यामुळे जे होणारा जो परिणाम आहे तो धोकादायक आहे. समजा जर परिणाम होत नसेल, ही तत्ववेत्ते पुरुष जे आहेत, जीवनमुक्त पुरुष आहेत ना, ते खातात पण त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही, त्या चवीमध्ये ते अडकत नाहीत. किंवा कानाने एखादं संगीत ऐकतात आणि सोडून देतात, कदाचित त्याची मजा पण लुटतात, पण ते त्यांच्यामध्ये स्थिर राहत नाही. परत इच्छा होत नाही की आता उद्या काल ऐकलेलं संगीत आजही मला पाहिजे, मग आज नसेल तर मी अस्वस्थ होणार, असं त्यांचं नाही. काल खाल्लेला पदार्थ आत्ताही मला पाहिजे असा त्यांचा आग्रह नसतो.
आणि आग्रह नसल्यामुळं ती शांततेचा अनुभव घेतात. आणि आपण काय करतोय माहिती आहे, एकदा विषय अनुभवलेला असतो ना, तो पुन्हा पुन्हा आपल्याला पाहिजे असतो. आणि म्हणून तो विषय घर करून आपल्या चित्तामध्ये बसतो. आणि हे घर करणं जे आहे तेच आपल्याला त्रास देतं. म्हणून म्हणलेलं आहे, विषयासक्ती ही पाहिलेल्या रूपामुळे नाही, किंवा घेतलेल्या चवीमुळे नाही, किंवा अनुभवलेल्या स्पर्शामुळे नाही, तर त्यामुळे होणाऱ्या संतोषामुळे आहे. त्यामुळे वाटते ना बरं वाटलं, हे बरं वाटणं धोकादायक आहे असं आपल्याला शास्त्रकार सांगतं. त्यामुळे इंद्रियाच्या भोगात बरं वाटणं हे गळाला लावलेल्या आमिषासारखा प्रकार आहे. तोच इथं मुद्दा माऊली सांगतात की ते आमिष आहे, पण त्यात खाली गळ आहे, हे बघणं फार गरजेचं आहे. म्हणून नुसता संघ असेल तितका त्रासदायक नसतो. नुसता संघ झाला तर त्याचा त्रास होत नाही, पण संघाचे परिणाम जे आहेत की ज्या संघामुळे एकतर आसक्ती निर्माण होईल, नाहीतर तिटकारा निर्माण होईल. म्हणून विषयाच्या चिंतनाला सुरुवात करू नये. मूळ जे आहे म्हणजे क्रोधात काय म्हणतात, स्मृतिभ्रंशात विनश्यती, शेवटचा शब्द वापरलाय ना, तो स्मृतिभ्रंश होण्यापर्यंत जायला कारण आहे विषयाचं चिंतन. म्हणून सुरुवातच नाही केली तर त्याची शेवटचे जे परिणाम आहेत ते भोगायला लागणार नाहीत. आपल्याला हे सांगणं चालू आहे. त्यामुळं जोपर्यंत आपलं अंतःकरण रज आणि तम ह्या गुणापासून मुक्त होत नाही ना, तोपर्यंत आपण घेतलेले कुठलेच निर्णय प्रामाणिक ठरू शकत नाहीत. कधी कधी चुकण्याची शक्यता असते. त्याचं कारण बघा, आपले निर्णय चुकतात आणि कुठली दुर्बुद्धी झाली आणि मी असं बोललो, परमपूज्य काका सांगतात बघा, त्यावेळी समजायचं चित्त अशुद्ध आहे. मला कुठली दुर्बुद्धी झाली आणि मी असा निर्णय घेतला, मी अशी चूक करायला नको पाहिजे होती, असं पुन्हा वाटते ना, हा निर्णय रजातून किंवा तमातून घेतलेला असतो. सात्विक वृत्तीतून तो निर्णय झालेला नसतो. म्हणजे चित्त शुद्ध झाल्यानंतर निर्णय परफेक्ट असतात, पण चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत ते तम गुण असेल त्यावेळी निर्णय घेताना, किंवा रजो गुण असेल निर्णय घेताना, म्हणून आपले निर्णय चुकतात. म्हणून निर्णय चुकायला प्रामाणिकतेने निर्णय होत नाहीत. त्याच्या पाठीमागं हे शास्त्र माऊली आपल्याला सांगतात, तैसे अभिलाष येणे कीजेल, वरच्या ओवीला धरून तैसे शब्द वापरला. त्याप्रमाणे म्हणजे कशाप्रमाणे, त्या गळाप्रमाणे, माशाप्रमाणे असा अर्थ. तैसे अभिलाष येणे कीजेल, विषयांची आशा धरिजेल, तरी वरपडा होईल क्रोधानळा. आता पुढे बघा, अनेक दृष्टांत दिला बा. जैसा कवळोनिया पारदी, घातेची या संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया. कशासारखं करतात बघा, ज्याप्रमाणे पारधी जे असतात ते हरणाला मारण्यापूर्वी चारी बाजूनी घेरतात. घेरणे, कवळोनिया शब्द वापरलाय ना, तो घेरण्यासाठी त्याला कवळतात, म्हणजे त्याला मूळ सापळ्यात पकडण्यासाठी प्रयत्न करत असतात असं म्हणलेलं आहे. पारधी हरणाला मारण्यापूर्वी चारी बाजूनी घेरतो, हरणाला वळवून जाळ्याच्या टप्प्यात आणतो, घातेची या संधी, घात करण्याची संधी तयार करतो. तो बरोबर त्याच वेळी घात करायचा आहे अशी वातावरण तयार करतो. आणि बुद्धी कौशल्याने मृगाते बुद्धी साधावया, बुद्धी कौशल्याने शिकार करण्याच्या संधीची वाट पाहत असतो. विषय पण असे टपून बसलेले असतात, आपल्या जवळ असतात, ते कुठं लांब गेलेले नसतात. जेव्हा तमोगुण वर येतो, रजोगुण वर येतो, त्यावेळी त्यांना त्याची संगतच भेटते. ते म्हणतात, बरं झालं आम्ही मित्र आहोत, चला आपण करूया याचा घात. कुणाचा? या जीवाचा. म्हणजे जीवाचा घात करण्यासाठी टपून बसलेले शत्रू आहेत आणि सगळ्यांच्या ठिकाणी असतात. आणि बऱ्याच वेळा या सत्पुरुषी जे असतात त्यांना मुसक्या बांधून ठेवलेले असतात आपल्याजवळ, ते चाकर म्हणून त्यांचं काम करत असतात. हेच विषय, जे विषय माझ्यावर प्रभाव टाकून बॉस बनतात, तेच या सत्पुरुषांच्या ठिकाणी अगदी कुत्र्यासारखे गप्प बसले असतात त्याच्या पायाशी. ही गंमतशीर गोष्ट आहे. काय ते म्हटले, मला आता काहीतरी खायची इच्छा झाली, त्यावेळी तेवढ्यापुरतं त्याला उठवतात. ते इतर वेळी गप्प बसा म्हणतात, नको ते काहीतरी मागायचं नाही, हे मी देणार नाही तुम्हाला, कारण ते घातक आहे माझ्यासाठी, मी ते काय घेणार नाही, कारण ते मला शरीराला घातक आहे, किंवा ऐकलं तर माझं काहीतरी बदल माझ्या मनामध्ये चिरचल, त्याबद्दल मी ते घेणार नाही म्हणून त्यांना गप्प बसवतात. आपल्याला त्यांना गप्प बसवता येत नाही, कारण ते आपले मालक झालेले असतात. आणि हे जे जीवनमुक्त पुरुष आहेत त्यांना ते त्यांचा दास करतात. म्हणजे ते मनाचा दास नसतात, तर मनाचे मालक असतात. आणि आपण मनाचे दास असतो, त्यामुळे मनाचं आपण ऐकतो आणि मन करेल तसं करायला चालू करतो. आता 216 नंबरची ओवी आपण बघितली. जैसा कवळूनिया पारदी, घातेची या संधी, घातेची या संधी,
आणि मृगा ते बुद्धी साधावया, म्हणजे त्या हरणांना पकडण्यासाठी ही गोष्ट अगोदर तयारी करतात. म्हणजे तशी इंद्रिय आणि विषय जे आहेत हे घात करण्यासाठी मनाचा आधार घेतात आणि तयारी करतात. इंद्रिय आणि मन एकत्र येऊ जर दिलं तर जीवाचा घात आहे हे ठरणार आहे. आपण याचा विचार खूप दुसऱ्या अध्यायाच्या ध्यायतो विषयन पुसा यावरती खूप केलेला आहे. त्यामुळे ती बुद्धीला त्या काळात जुमानत नाहीत. बुद्धी गप्प बसत असते. त्यामुळे मन आणि बुद्धीचंच खरं ऐक्य व्हायला पाहिजे. इंद्रिय आणि मनाचं ऐक्य धोकादायक आहे, किंवा विषयाचं आणि मनाचं ऐक्य धोकादायक आहे, आणि बुद्धीचं आणि मनाचं ऐक्य परमार्थाला पोषक आहे. त्यामुळं आलेली जी उर्मी असते ती उर्मी आवरून धरता आली की मनानं जे मिळवायचं आहे ना ते थोडं थोडं का असं नाही मिळत राहतं. ती उर्मी त्यावेळी शांत करावी लागते. एकदा शांत केली ना, हे उपवास किंवा व्रत जे आहेत त्यासाठी आहेत बघा. ते कळावं त्या काळात, आज माझा उपवास आहे त्यामुळे मी पाणीसुद्धा पित नाही वगैरे काहींचे नियम काय काय असतात. तर ह्याचा अर्थ काय, तर त्या मनाला असं गप्प बसवण्याचा तो एक प्रकारचा सराव असतो. ह्या सरावानं हळूहळू ते मन तयार व्हायला लागतं, आणि ज्यावेळी असं पूर्ण तयार होतं तर खाल्लं तरीसुद्धा त्या विषयाचा परिणाम आपल्या शरीरावरती होत नाही किंवा कर्मबंधनामध्ये अडकत नाही. असा शेवटची त्यांची स्थिती होत असते. मात्र पहिल्यांदा सवय लावण्यासाठी म्हणून व्रत वैकल्य करणं, उपवास तपास जे असतात या गोष्टी करणं, किंवा काहीतरी तपस्या करणं, काहीतरी कडक अशा साधना करणं, हे कारण आहे की मनाचं जे धावणं आहे तर त्याचे पाय मोडून टाकायला लागतात. म्हणजे ते धावत नाही, आणि पाय मोडण्याचं काम नाम हे ते करत असतात सगळ्या गोष्टी. त्यामुळे ते गप्प बसायला लागतं, कमकुवत होतं, दुर्बल होतं, आणि दुर्बल झालं की शांत होतं. म्हणून नाम घेता, तुकोबांचा अभंगच आहे, नाम घेता मन निवे वाचे अमृतची स्रवे होता ती बरवे ऐशे शकून लाभाचे. नामाचा परिणाम सांगितलेला आहे. नामामुळं मन शांत होतं, म्हणजे चित्त शुद्ध होतं, शुद्ध आणि शांत होतं, हे वर्णन जे केलेलं आहे. त्यामुळे इथं तुकाराम महाराजांचा अभंग सुद्धा आहे बघा. हे सगळं जर झालं, उर्मी जर शांत केली तर थोडं थोडं मिळाल्यासारखं असतं, थोडंच मिळवायचं शिल्लक राहतं. मग उर्मी जर शांत करत आपण आलो ना, कुठलीही उर्मी होऊ दे, खाण्याची, पाहण्याची किंवा ऐकण्याची, स्पर्शाची कुठलीही उर्मी आली तर त्या काळात जर ती वाईट असेल तर शांत करता जर आली तर बऱ्यापैकी आपण प्राप्त केले असं समजायचं. मी जर तिथं होतो पण मला उर्मी आली होती, पण मी तिकडं लक्ष दिलं नाही, त्याला शांत केलं, असं आपण तपासायला लागते स्वतःला प्रत्येक ठिकाणी. हे नुसत्या ऐकण्याच्या किंवा वाचण्याच्या गोष्टी नाही आहेत. शास्त्राला आपण काय म्हटलंय माहिती आहे, कुठल्या स्थितीत ठेवलंय, ते फक्त अभ्यासणं आणि अभ्यासून सांगणं किंवा ते ऐकणं, एवढ्या स्तरावर शास्त्र आत्ता आपल्या बाबतीत काम करतं. पण शास्त्राचा खरा उपयोग वापरण्यामध्ये आहे. एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात ना, त्याचा अर्थ तो आहे. शास्त्रातली एक तरी गोष्टीचा अनुभव आपण घेतला पाहिजे. पाठांतर करावी अशी ओवी नामदेव महाराजांचा अभंग नाही. नामदेवरांच्या अभंगातली ती ओवी आहे की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. त्यातले एक तरी ओवीचा अनुभव आपण घ्यायला पाहिजे ना. वाचण्याला त्यात नुसत्याचा अर्थ केव्हा प्राप्त होईल, ज्यावेळी त्याचं आपण आचरणात ती ओवी आणू तेव्हा. त्यामुळं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, थोडे आहे चित्त सहाय्य झाले या. चित्ताचं जरासं जरी सहकार्य आपल्याला मिळालं ना मनाचं, इतक्या मोठ्या कामं करते. त्या मनाला आपण नावं ठेवतोय, पण त्या मनानंच हे मोठं कार्य होते बरं काय. मनच बंधाला आणि मनच मोक्षाला कारण आहे. पुढं आपण 6व्या अध्यायामध्ये आता बघणार आहे, बंध मोक्षाला कारण मनच आहे. मोक्ष त्याच ठिकाणी, बंध त्या ठिकाणी. मनाची कुठली अवस्था असेल त्यावर बंध अवलंबून आहे आणि मोक्ष पण अवलंबून आहे. आणि म्हणून म्हणतात तुकाराम महाराज, थोडं आहे चित्त सहाय्य झाली या. चित्ताचं साह्य मिळालं तर थोडं अगोदर आपलं असतंच, पण त्यातून ह्याचं साह्य मिळालं ना तर अधिक काहीतरी मिळाल्यासारखं होतं, असं तुकाराम महाराज आपल्याला त्यामध्ये सांगतात. 217 नंबरची ओवी आता आपण बघूया. हे पारध्याचं उदाहरण आहे. 2-3 दृष्टांत दिलेले आहेत. हरिण कसे पकडतात तसं जीवाला हे एकत्र करतात आणि घिरी त्यात पकडून सापळ्यामध्ये अडकवतात. एत तैसीची परी आहे म्हणून संगू हा तुझ नोहे पारता दोन्ही काम क्रोध हे घातकू जाणे. दोन्ही हे जे आहेत
की घातक आहेत असं पार्था तू जाण, असं माऊली सांगतात. या विषयात सुखाचा प्रकार त्यातलाच आहे. कशातला आहे? जसं हरणाला पारधी पकडून ठेवतात तसे हे पारधी आहेत. काम आणि क्रोध हे पारधी आहेत. तुला कधी त्या सापळ्यामध्ये अडकून ठेवतील सांगता येत नाही. म्हणून तू सावध राहा म्हणून सांगतात. इथं सावधपणा सांगितलेला आहे. आणि सावधपणा कोणता सांगितला बघा. म्हणून संगू हा तुझं नोहे, विषयाची संगत तुझ्यासाठी योग्य नाही. संग धोकादायक आहे. संग या शब्दाचा अर्थ आहे त्याचं चिंतन. चिंतन घातक आहे बरं का. विषयाचं सेवन केल्यापेक्षा विषयाचं चिंतन घातक जास्त आहे. बरेच वेळा माणसं म्हणतात आम्ही काही केलेलं नाही हो, आम्हाला पाप लागायचा काही संबंध नाही. पण शरीरानं केलं नाही, पण मनानं केलेलं सुद्धा पापातच शास्त्र मोडते त्याला. शास्त्र म्हणते ते मनाने जी क्रिया केली ना ती सुद्धा पापामध्येच असते. म्हणून मनानं जे केलेलं चिंतन आहे अंतःकरणानं, म्हणजे विषयाचं चिंतन जरी मनानं केलं तरी सुद्धा ते घातकच असतं. आज माझी एकादशी आहे पण मला खायचं पुलाव खाण्याची इच्छा झालेली आहे, किंवा कुठंतरी हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खायची इच्छा झालेली आहे. झाली ना इच्छा तर ती खाल्लंस तू. शास्त्र काय म्हणते? तू खाल्लंस मग हळूहळू ती इच्छा मारायची. त्यासाठी काय म्हणतात? तिकडे पाहू नकोस, तिकडे जाऊ नकोस असं म्हणतात. एकादशी दिवशी घरात जेवणाचं दर्शन घ्यायचं नाही. भात भाकरी भाजी आमटीचं दर्शन घ्यायचं नाही असं शास्त्रानं सांगितलंय. दर्शन शब्दाचा अर्थ काय? शिजवू नका ना, म्हणजे इच्छा होईल तुम्हाला म्हणून ते सांगतात. दर्शन घ्यायचं नाही म्हणजे काय ते टाकावं आहे म्हणून नव्हे, तर तुम्हाला दर्शन झालं की अरे बापरे आज एकादशी, मला भूक पण लागलेली आहे आणि मला खायचं होतं अशी इच्छा होईल. आणि म्हणून ते म्हणतात जेवणाचं दर्शन घ्यायचं नसतं, जे जेवण आपण खात असतो त्यावेळी. तर असा काही पदार्थ वापरलेला असतो. परमपूज्य काकासुद्धा म्हणतात पण एकादशीला साबुदाणा किंवा शेंगदाणे खायला ते तरी कुठं शास्त्रानं सांगितलं आहे? पण खायचं म्हणून मधली ॲडजस्टमेंट आहे. आपण म्हणतोय हे खायचं नाही म्हणून सांगितलं असेल, पण काय खावं असं काही सांगायला नाही. खाऊ नका म्हणून सांगितलं, पण काय खावा हे नाही सांगायला. आता हे कुणी शोधून काढलंय? आपण काढलेत. म्हणून ते उपवासाची लोणची, उपवासाचे पापड, काय गंमत म्हणायची. आता उपवासाच्या पोळ्या निघतील, उपवासाचा भात तरी आहेच, म्हणजे राहिलं काय मग खायचं? उपवास हे नावाची गोष्ट होऊन जाते. उपवास म्हणजे जेवणातला बदल, एवढीच त्याची व्याख्या करताय. विरंगुळा. बरेच वेळा आमचा मुलगा सुद्धा लहानपणी असताना म्हणायचा तुम्ही एकादशी केली मी पण एकादशी करणार. मी काय एकादशी करणार नाही. आम्ही ती शाबूची खिचडी करायची ना आणि दही बरोबर खायचं. ते म्हणायचं मला हे पाहिजे खायला. त्याला गंमत वाटायची ती. त्याचा काय उपवास नाही रे काय नाही. पण असे बऱ्याचशा लोकांचं होतंय. एकदा तरी एकादशीला मी जेवायला गेलो होतो. केळी, दह्याची वाटी, भात, तो वगर वरीचा भात आणि त्या वरीपासून आणि साबुदाण्याच्या पासून केलेली भाकरी, बटाट्याची भाजी. मी म्हटलं हे जेवणच आहे की हो, कसली एकादशीने कुठलं काय, नुसतं नावच आहे ते. भाकरी आहे, भाजी आहे, आमटी आहे, भात आहे, म्हणजे राहिलं काय सांगा बघू? फक्त बदल केला. ते दुसरं बदललं, नाव बदललं आणि आपण तेच प्राशन करतो. म्हणून विषयाचा संघ घातक आहे. संघ शब्दाचा अर्थ आहे त्याचं चिंतन. संघ शब्दाचा अर्थ चिंतन. अगदी त्याच्या संघात येणं म्हणजे त्याच्या जवळ जाणं एवढाच अर्थ मर्यादित नाही आहे. मनानं सुद्धा त्याचं चिंतन करणं हा सुद्धा संघच आहे. मग संघ टाकायला सांगतात ते. संघ टाका म्हणजे काय म्हणतात? एक काय म्हणतात, दोन संघ आहे. वस्तू त्याग हा एक सांगितलेला आणि संघ त्याग म्हटलेला आहे. संघाचा त्याग याचा अर्थ असा होतो की वस्तू नुसती टाकली ही गोष्टच आहे, पण मनानं चिंतन जे त्याच्या संगतीमध्ये आपण असतो ते सुद्धा सोडावं लागेल. एत तैसीची परी आहे. म्हणून संगू हा तुझ नोहे पार्था, दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. या विषयाचा सुखाचा प्रकार त्यातलाच आहे. म्हणून या विषय सुखाची संगत तुझ्यासाठी योग्य नाही अर्जुना. काम आणि क्रोध हे दोन्ही घातक आहेत हे समजून घे असं म्हणतात. म्हणून आपल्याला जे तयार होतात मनात आतमध्ये भावना, अनुकूल प्रतिकूल भावना, त्यालाच आपण राग किंवा द्वेष, त्यालाच आपण प्रिय किंवा अप्रिय शब्द म्हटलं आणि माऊली त्याला काम आणि क्रोध म्हणतात. सगळे एकसारखे शब्द आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेले आहेत. त्यामुळं राग द्वेष हे विषयात नसतात. नाहीतर आपण मागच्या वेळा बघितलं, राग द्वेष जर विषयाच्या ठिकाणीच असते तर एकच विषय सर्वांना प्रिय झाला असता, किंवा एकच विषय तोच विषय इतरांना सुद्धा अप्रिय झाला असेल. एकाला अप्रिय झाला तर दुसऱ्यालाही अप्रिय झाला असता, पण तसं होत नाही. याचा अर्थ विषयाच्या ठिकाणी राग द्वेष नाहीत,
अंतःकरणाच्या ठिकाणी ते राहतात. ते वस्तीला अंतःकरणामध्ये म्हणजे मनबुद्धी चित्तामध्ये ते असतात आणि त्यातून ते निर्माण होतं. एखाद्याला एखादी गोष्ट प्रिय असते तर दुसऱ्याला धोकादायक असते. बघा तीच गोष्ट एकच विषय उदाहरण देतात बघा. शेतकऱ्यांसाठी आता शेतकरी म्हणाले पाऊस का पडणार आहे, पाऊस काय पडणार आहे. पण कुंभाराने आवे घातलेत विटेचे. आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल, प्रकार माहीत असेल, किंवा मोठीच्या मोठी 10-20 लाख 2-2 लाखाच्या विटा एकत्र ते पिटवून ठेवलेला असतो तो आणि आवा पेटवलेला असतो, तो धुमत असतो. ते म्हणतात देवा पाऊस लागू नये, पाऊस लागू नये. ती म्हणतात हा शेतकरी सकाळी उठल्यावर पाऊस लागू दे, पाऊस लागू दे. आता दोघं एकाच विषयाबद्दल बोलतात बघा. म्हणजे त्या विषयाच्या ठिकाणी रागद्वेष नाही आहेत. कुठं माझ्या आतमध्ये अनुकूल प्रतिकूलवरती ते मलासाठी माझ्यासाठी अनुकूल आहे ना, शेतकऱ्यासाठी अनुकूल पाऊस आहे. पण तोच पाऊस प्रतिकूल आहे कुंभारासाठी, कारण तो म्हणतोय माझ्या विटा सगळ्या भिजणार आहेत. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. म्हणून त्याचा जरा अभ्यास आपण जर खोलात करायला लागलो, म्हणून एकच विषय सर्व काळी सुद्धा प्रिय नसतो. कालच्या वेळा काल आपण बघितलेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला थंडीत हवी असते, पण थंडीत आपल्याला जर फॅन बरा वाटतो, उन्हाळ्यात आपल्याला फॅन बरा वाटतो, पण तोच विषय आपल्याला म्हणजे थंडीमध्ये नकोसा होतो. एकाच व्यक्तीला म्हणजे एकच विषय सर्व काळ आवडेल असं नाही, किंवा एकच विषय सर्व काळ नावडेल असाही नाही. कधी कधी तो आवडायला लागतो आणि त्याचा विचार इथं माऊली करतात आणि म्हणतात की राग द्वेषाला माऊलींनी काम आणि क्रोध हे शब्द वापरलेले आहेत. राग द्वेषाचं स्थूल स्वरूप मग काम क्रोध आहेत आणि या काम क्रोधाच्या भावनेमुळेच कर्माचं बंधन तयार होतं. आपल्याला भीती कर्मबंधनाची चाललेली आहे. जनरली लोक जगतच असतात, त्यांना कुठलं कर्मबंधन आणि कुठलं काय माहीतच नसतंय. कशाला काम म्हणायचं आणि कशाला क्रोध म्हणायचा. ज्यानं थोडंफार शास्त्र ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, त्यांच्यासाठी ते सगळं आहे. बाकी इतरांना सगळी जवळजवळ 80% लोक तशीच आहेत आणि मजेत आहेत अज्ञानामध्ये. अज्ञानामध्ये मजेत आहेत ते, आणि अज्ञानामधलं जे सुख आहे त्याचा ते अनुभव घ्यायला लागलेले आहेत. आणि म्हणून इथं माऊली बोलतात 217 नंबरमध्ये या विषयाचा प्रकार त्यातला आहे. त्यामुळे तू विषयाची संगत योग्य नाही. या विषयाच्या संगतीतूनच कामाची निर्मिती होते, क्रोधाची निर्मिती होते. आता याच्यावरली शेवटची ओवी 218 नंबरची आहे बघा. म्हणून हा आश्रोही न करावा, मनेही आठवू न धरावा, एक निजवृत्तीचा ओलावा नासो नेदी. आता शब्द कसे वापरले बघा. अर्जुना, विषय सुखाचा अंतःकरणात अजिबात थारा देऊ नकोस. आश्रय न करावा. आश्रय म्हणजे त्याला राहायला जागा करून देऊ नकोस, हाकलून देतेस नाही. ती येतील राहायला आणि सांगतात आम्ही सज्जन आहोत, तुमच्या तर 2 दिवस राहतो, पण ते तुझं घरच बळकावतील राहायला येऊ. म्हणून तू सावध राहा. आश्रय न करावा, मनेही आठवू न धरावा. मनात सुद्धा त्याची आठवण येऊ देऊ नकोस. मनात आठवणही होणार नाही, पण त्याबरोबरच स्वधर्म जो आहे, निज वृत्ती शब्द वापरला. म्हणजे तुझा मूळचा स्वभाव आहे जगण्याचा, तुझा स्वतःचा धर्म आहे, तो धर्म लक्षात ठेव. त्याला निज वृत्ती शब्द वापरला. निज वृत्तीला स्वधर्म शब्द सुद्धा वापरलेला आहे. स्वधर्माचा खूप अभ्यास आपण मागच्या बऱ्याचशा ओव्यांच्यामधून केलेला आहे. स्वधर्म कसा असतो तो आताही आपण पुढच्या श्लोकामध्ये करणार आहे. माऊलींनी शेवट कसा केला आहे बघा. असा शेवट गीताकारांना जमलेला नाही बरं काय. गीताकारांचा श्लोक काय आहे बघा. इंद्रियस्य काय म्हटलेला आहे बघा. इंद्रियशी इंद्रियार्थे रागद्वेष व्यवस्थितो तयोर्नो वशमागच्छतो ह्यश्च परिपंथिनो, असा शब्द वापरला. इथं कुठं स्वधर्माचा विचार केलाय सांगा बघू या श्लोकामध्ये. नाही, संगती लावायची झाली तर गीतेची संगती पुढच्या श्लोकाशी बऱ्याच वेळा लागत नाही. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये संगती कशी आहे बघायची. ही ओवी कशी टाकली आहे बघा. आता निज वृत्तीचा ओलावा नासो देदी, आणि निज वृत्ती शब्दाचा अर्थ आहे स्वधर्म सोडू नकोस. तू कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वधर्माचं आचरण सोडू नकोस. तेच तुला तारून देणार आहे स्वधर्माचं आचरण. बाकी तुला कोण मदतीला येणार नाही. आणि स्वधर्म म्हणजे माझी कर्तव्य कर्म आहेत ती निष्काम बुद्धीनं सतत करत राहायचं. घरातली कामं आहेत, देवपूजा आहे, वृत्तवैकल्य आहे, एकामेकाला दान देणं घेणं, मदत करणं, प्रामाणिकपणानं नोकरी व्यापार करणं, हे सगळे स्वधर्मातले विचार आहेत. हे स्वधर्म जर तू पाळायला लागलास तर तेच स्वधर्माचं तत्व तुझ्या रक्षणासाठी एक दिवशी येईल. आणि म्हणून तो ओलावा तू मनातून घालवू नकोस आणि यांना आश्रय एवढा देऊ नकोस.
यांना तुझ्या चित्तरूपी घरामध्ये प्रवेश सुद्धा देऊ नकोस, कारण जर ते एकदा आले तर मनात सुद्धा ती आठवण तशीच राहते. म्हणून चित्तवृत्ती काय म्हणलेलं आहे, एक निजवृत्तीचा ओलावा नासू नेदी. आणि ओलावा शब्द आहे त्याच्याबद्दलचं प्रेम, तो गोडवा आहे ना तो काढू नकोस, तसाच राहतो. म्हणजे मागच्या वेळा आपण एक कविता बघितली होती, संसारामध्ये आहिसा आपला उगाच खटपट काय करू नकोस. फार सुंदर कविता होती, ती जुनी आहे, म्हणजे आनंद फंदींची कविता आहे. त्यावरती मागच्या वेळा आपण बोललोय, त्याच्यावरती फार सुंदर आहेच आपली तूप काय स्वतःची भाकरी टाकून तूप रोटीच्या अभिलाषेमध्ये राहू नकोस म्हणतात. घरात तुझ्या भाकरी आहे ना, तसा निजवृत्तीचा ओलावा शब्द वापरलेला आहे. म्हणून मनात सुद्धा स्वधर्माचे प्रेम असणं फार गरजेचं आहे. स्वधर्माबद्दलची ओढ असावी, त्याला ओलावा शब्द वापरलेला आहे. आणि विषयाच्या नादात, छंदात किंवा चिंतनात आपण नसावं. हा जर विषयाचा छंद लागला, म्हणून छंद नामाचाच करावा असं संतांनी सांगितलेलं आहे. माझ्या मना लागो छंद एक गोविंद गोविंद, तुकाराम महाराजांचा अभंग जायतो. आणि तसा विचार जर आपण करायला लागलो तर छंद प्रपंचाचा नसायला पाहिजे. स्वधर्माचा विसर कोणत्याही क्षणी पडता कामा नये. ज्यावेळी कुणीतरी मला मदतीला बोलवलं तर मदत करणं हा माझा स्वधर्म आहे. माझ्याकडे अति एखादी गोष्ट आहे, ती दान रूपानं देणं ही माझं कर्तव्य आहे. हे माझं नाही, सगळं प्रकृतीचं आहे, आणि त्या प्रकृतीसाठीच ते मी द्यायला पाहिजे असं असणं, असा व्यवहार करणं हा स्वधर्म आहे. त्यामुळं महापुरुषांचं जे आहे आचरण जे आहे, त्या आचरणाचा विचार तू कर. ते कोणत्या अवस्थेमध्ये जगलं हा एक स्वधर्म आहे. हा निजवृत्तीचा तू ठाव मोडू नकोस, सोडू नकोस म्हणतात. त्यामुळं शास्त्र नित्य नेमानं तुझ्या चिंतनात असू दे, शास्त्राचं निधिध्यासन कर, त्याला शास्त्राला कधी सोडू नकोस. आणि अनुकूल आणि प्रतिकूल न मानता या संसारातल्या सगळ्या गोष्टीचा स्वीकार मोठ्या मनानं तू कर, कारण ते तुला टाळताच येत नाही. बऱ्याचशा गोष्टी त्या येणारच आहेत, त्या मोठ्या मनाने स्वीकाराव्या लागतात. त्याला स्वीकृत दुःख सुद्धा म्हणतात. बघा, आपण दुःखाला जेव्हा स्वीकारतो ना, त्यावेळी ते दुःख फार त्रास देत नाही, त्याची धार बोथट होते आपण स्वीकारलं की. आणि आपण स्वीकारलं नाही आणि त्याला ढकला लागलो ना, ते जास्तच आपल्या अंगावर येतं. ही रोजच्या अनुभवातली गोष्ट आहे. आता ढकलणं म्हणजे काय करणं, सारखं ते उगाळीत बसणं, असं दुःख तसं तसं तसं, या दुःखाचा विचार करणं म्हणजे त्या दुःखाला आपण सारखं आमंत्रित काय करणं, नको तू ह्याच्यामुळे मला त्रास होतोय, ही येऊ नये, ही येऊ नये असं वाटत असतंय. पण काही माणसं आहेत ना, ते स्वीकार करतात ना, स्वीकार करतात. गोंदवलेकर महाराज तरी म्हणतात, एखादं पत्र आलं आपण ते आपण टाकलं नाही आणि त्याला आपण उत्तर दिलं नाही, समजा कोणतरी शिव्या दिल्यात, अपमानकारक दिले, त्याला जर उत्तरच दिलं नाही तर काय प्रतिक्रिया घडणार आहेत, काहीच नाही. काय म्हणतात ते मुल्ला नसरुद्दीनची कथा सांगतात. त्यात तो गेला एखाद्या ह्याच्यामध्ये दुकानामध्ये, त्याच्या दुकानामध्ये आहे तो एक माणूस, त्याच्या ह्याच्या दांडगट माणूस आलेला आहे, एक पैलवान. आणि मुल्ला नसरुद्दीन आपलं गाढव आहे ना, ते दुकानाच्या दारात बांधलेलं असतं. हा मोठा दांडगट माणूस दारूच्या दुकानामध्ये गुत्त्यामध्ये घुसलेत, आणि हा दारू पिऊन मोठा माणूस तो पैलवान बाहेर पडला. आणि बाहेर पडल्यानंतर त्यानं काय केलं, त्याच्या हातामध्ये काहीतरी घाण कलर होता, तो त्याच्या गाढवावरती फासला त्यानं. मुल्ला नसरुद्दीनला राग आला. म्हटलं, हे कुठल्या मूर्खानं केलेलं आहे असं. तो म्हटल्याबरोबर तो पैलवान धावून आला आणि म्हटला, मी केलंय. आता मुल्ला नसरुद्दीननं जाणून घेतलं की हे असं संकट आता आल्यावर आलंय. तुम्ही केलंय होय? मी म्हटलं मगाशी एक हात कलरचा दिला, दुसरा हात केव्हा देणार हे विचारायचं होतं मला. उदाहरण, मुल्ला नसरुद्दीन एक इमॅजिनरी कॅरेक्टर आहे बरं काय, त्याच्या कितीतरी कथा कुणी लिहिल्यात काय माहिती नाही, पण या मुल्ला नसरुद्दीन होता, असं होतं, अशा ज्या कथा आहेत ना, फार सुंदर कथा आहेत त्याच्या आयुष्यातल्या वरल्या. ती पात्र होते का नाही कुणाला माहिती, पण त्याच्याबद्दलची माहिती अशी दिलेली आहे. तर उदाहरणार्थ आपण जर असा त्या एखाद्या गोष्टीला प्रतिकार केला ना, तर ते धावूनच येते अंगावरती, आणि प्रतिकार नाही केला ना, ते काहीच करत नाही, बोथट होतं. तसंच एखाद्या व्यक्तीनं आपल्याला काहीतरी बोललं आणि त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया दिली ना, तर त्यामध्ये आपण सापडतो. आणि प्रतिक्रिया नाहीच दिली ना आणि गप्प बसलो, आपल्याला कर्माचं बंधन लागेल कसेल सांगा, काहीच नाही. त्याला लागलं, त्यानं काही केलं असेल ते. आणि म्हणून म्हणलेलं आहे, अनुकूल प्रतिकूल जो शब्द आहे वापरलेला, त्याच्याबद्दलचा तू विचार कर. अनुकूल आणि प्रतिकूलमध्ये प्रतिक्रियेमध्ये अडकू नकोस, हे विचार सांगितलेला आहे. आणि पुढे एक फार सुंदर वैराग्य शतकमध्ये एक फार सुंदर श्लोक आहे बघा. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, तपोन तप्तम वयमेव तप्ता, कालोन यातो वयमेव याता, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. आपण म्हणतो काय, मी भोग भोगतो, मी खातो म्हणजे मी भोग भोगतो. पण वैराग्य शतककार जे सांगतात ते म्हणतात, आपण भोग भोगत नाही, भोगच आपल्याला भोगतो. खरं आहे ते,
भोगच भोगतो आपल्याला. आपण बऱ्याच वेळा म्हणतोय काय की असं मी करायला मी खायला लागलोय, नाही तेच खात असते आपलं. आपण काय म्हणतोय, मी वेळ घालवण्यासाठी बसलेला आहे, काय करायला लागलोय तर वेळ घालवलोय. वेळ आपण घालवत नाही तर वेळ आपल्याला खात असते, काळ आपल्याला खात असतो, आपल्या लक्षात येत नाही. म्हणून इथं म्हणलंय भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, भोगच आपल्याला भोगत असता. तपोन तप्तम वयमेव तप्ता, म्हणजे आपण तपश्चर्या करत नाही, उलट तप्त होतो आपण तपश्चर्येनं. आपण तप्त होतो. कालो न यातो वयमेव याता, काळ पुढे जात नाही तर काळाच्या ओघात आपण पुढे जातोय, आपल्याला समजत नाही. आपण म्हणतोय काळ किती गेला हो, काळ गेलेला नसतो, काळाचं आहे तसं चालू असतं. आपणच आपला प्रवास चालत असतो आणि आपण हळूहळू मृत्यूच्या जवळ जात असतो. म्हणून आपल्या अंतःकरणातील तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा, शब्द फार सुंदर आहे. आपल्या अंतःकरणातली तृष्णा जी आहे ती जीर्ण होत नाही तर आपण जीर्ण होतो. खरं आहे ते. आपण म्हणतोय माझी तृष्णा जीर्ण व्हायला काय, नाही, तृष्णा कधी जीर्ण होत नाही, आपल्याला जीर्ण करते. आपण जे शेवटी जातो ना काळाच्या तोंडामध्ये पडतो, ते जीर्ण होऊन पडत असतो. म्हणून आपण पहा, आपण जर काय करायला लागलो तर कुठलीही क्रिया राग द्वेष रहित जर केली तर कर्माचं बंधन पडत नाही, एवढं माऊलींना त्यामध्ये सांगायचं आहे. त्यामुळं पाहायचं कुणाकडं, कुठंतरी पाहायला लागलो आपण, पहा, पण राग द्वेषानं नको. ऐका, पण राग द्वेषाला मध्ये आणायचं नाही, ऐकायचं नुसतं, नुसतं ऐकायचं, पाहायचं. स्पर्श करा, पण राग द्वेषानं आसक्तीयुक्त स्पर्श करायचा नाही. हे वर्णन जे केलंय, विचार करा, पण त्यामध्ये विचार करताना राग द्वेष आणायचे नाहीत. किती सुंदर आहे बघा. म्हणजे मधले जे काय खळबळ होणार आहे ना, ती आसक्तीचं आणि तिटकारानेच होत असते, ती होणारच नाही ना. किती पहा, किती ऐका, मध्ये फक्त रागद्वेष आणायचा नाही. जर अशी स्थिती आपल्याला जमायला लागली तर निश्चितपणे आपल्यालाच त्याचा फायदा व्हायला लागतो, आपण आत्म शांत व्हायला लागतो, इच्छा सगळ्या संपून जातात आणि आपण शांतीचा अनुभव घेतो. म्हणून माऊलींनी आपल्याला घातक अशा गोष्टींचा सावधानतेसाठी इशारा देऊन ठेवलेला आहे. फक्त दृष्टांत वापरलेले, पशुपक्ष्यांचे प्राण्यांचे दृष्टांत वापरलेत आणि त्या दृष्टांताद्वारे समजून दिलेला आहे. हरिण दिलं, गळ दिला, मासा दिला, या सगळ्यांची जी वर्णनं केलेली आहेत ती फक्त आपल्याला सांगायसाठी आणि सावध करण्यासाठी आहेत. आपणही त्याच्यावरती चिंतन करणं फार गरजेचं आहे. वेळ संपलेली आहे. आजची सेवा आहे सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.